मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्रायमरी मेल ऑर्गन ह्या टेस्टीज आहे. ॲसेसरी डक्ट्समध्ये रेटी टेस्टीज, व्हॅसा इफ्रन्शिया, एपिडायडिमिस, व्हॅस डिफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट, युरेथ्रा प्रेझेंट आहे. ग्लँड्समध्ये 3 प्रकारचे ग्लँड्स प्रेझेंट आहे. सेमिनल व्हेसिकल, प्रोस्ट्रेट ग्लँड आणि काउपर्स ग्लँड. काउपर्स ग्लँडलाच बल्बो युरेथ्रल ग्लँड म्हणतात. टेस्टीज ह्या पेअर्समध्ये असतात, 2 असतात आणि त्या टेस्टीजचा ओरिजिन हा मेसोडर्मल आहे. मेसोडर्मल म्हणजे जर्मलेट्समध्ये 3 लेयर असतात, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. तर मेसोडर्मपासनं त्या टेस्टीज काय होतात, अराईज होतात आणि त्या टेस्टीज प्रेझेंट असतात पाऊचमध्ये, त्याला म्हणतो आपण स्क्रॉटम. अर्ली फिटल लाईफमध्ये टेस्टीज दे हॅव बीन फॉर्म इन द ॲबडॉमिनल कॅव्हिटी आणि मग ॲबडॉमिनल कॅव्हिटीमधून त्या टेस्टीज ते बेबी 7 मंथचं असताना इंजुनल कॅनलद्वारे त्या स्क्रॉटल सॅकमध्ये येतात. टेस्टीज ह्या ओव्हल आकाराच्या असतात, अंडाकृती आकृतीच्या असतात. 4 to 5 सेंटीमीटर लॉंग, 2 to 3 सेंटीमीटर वाईड असतात आणि 3 सेंटीमीटर ही त्यांची काय असते, थिकनेस असते. आता त्या टेस्टीजचं हिस्टोलॉजी, त्याच्या आतमध्ये काय प्रेझेंट असतं, त्याला टीएस ऑफ टेस्टीज आपण म्हणतो. त्याचा मिडल लेअर जो आहे, मिडल लेअर त्याला ट्युनिका अल्ब्युजिना म्हणतात. कोलॅजन कनेक्टिव्ह टिश्यूने तो बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये एक इनकम्प्लीट पेरिटोनियल कव्हरिंगचा जो लेअर आहे, मेडअप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू, त्याला आपण म्हणतो ट्युनिका व्हॅजायनॅलिस आणि आतमध्ये एक थिन मेम्ब्रेनस व्हॅस्क्युलर कव्हरिंग असतं, त्याला लेअरला म्हणतो आपण ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. ट्युनिका अल्ब्युजिनिया याच्यामध्ये त्याचे जे फायबर्स आहे त्या टेस्टीज मला डिवाइड करतात इंटू 200 to 300 टेस्टिक्युलर लोब्युल्स. छोट्या छोट्या लोब्युल्समध्ये त्याचं डिव्हिजन होतं आणि प्रत्येक लोब्युलमध्ये 1 ते 4 अशा हायली कॉइल्ड गुंडाळलेल्या सेमिनिफेरस ट्युब्युल्स प्रेझेंट असतात. आता सेमिनिफेरस ट्युब्युल्स म्हणजे काय, ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं, त्याचं सेक्शन घेतल्यानंतर असं दिसतं. क्युबॉइडल जर्मिनल एपिथेलियल सेल्स आणि लार्ज पिरॅमिडल शेप सेल्स अशा असतात, त्यांना म्हणतो आपण सरोटोलाइज सेल्स. आता क्युबॉइडल जर्मिनल एपिथेलियल सेल्स पासून गॅमॅटोजेनेसिस घडतं आणि फॉर्म होतो स्पर्मॅटोझोआ आणि स्पर्मॅटोझोआ स्पर्म फॉर्म करतात. सरोटोलाइज सेल्स जे असतात त्या नरिशमेंट प्रोव्हाइड करतात जे स्पर्म तयार होतात त्यांना. स्पर्मॅटोजेनेसिसच्या काही स्टेजेस आहेत. स्पर्मॅटोजेनेसिसच्या स्टेजेसमध्ये स्पर्मॅटोगोनियल सेल ही डिप्लॉइड असते. त्याच्यामध्ये घडणार मायटोसिस आणि ब्ल्यू कलरच्या इथं दिसतात आपल्याला प्रायमरी स्पर्मॅटोसाइट सेल तयार करणार, का ज्या आपण कशा आहेत, डिप्लॉइड आहे. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पासून पुन्हा सेकंडरी स्पर्मॅटोसाइट सेल तयार होतात. इथं मिओसिस घडतं आणि हॅप्लॉइड स्पर्मॅटोसाइट्स तयार होतात. नंतर स्पर्मॅटिड्स तयार होतात आणि स्पर्मॅटिडपासनं हॅप्लॉइड स्पर्म तयार होतात विच हॅज द फ्लॅजेला. सेमिनिफेरस ट्युब्युलच्या मध्यभागी इंटरस्टिशियल सेल्स, का ज्यांना आपण लेडिक सेल्स म्हणतो, त्या प्रेझेंट आहे. ते सिक्रीट करतात मेल हार्मोन, दॅट इज अँड्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन. मेल सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल आहे. ॲसेसरी डक्ट्समध्ये आपल्याला काय स्टडी करायचं बघा, रेटी टेस्टीज, व्हॅसा इफ्रन्शिया, एपिडायडिमिस, व्हॅसा डिफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट आणि युरेथ्रा, हे आपल्याला स्टडी करायचं आहे. आता सेमिनिफेरस ट्युब्युलचं नेटवर्क म्हणजे सेमिनिफेरस ट्युब्युल्स टेस्टीजमध्ये एक पोस्टेरियर बाजूला त्यांचं नेटवर्क तयार करतात, त्याला म्हणतो आपण रेटी टेस्टीज. 12 to 20 फाईन ट्युब्युल्स अरायझिंग फ्रॉम द रेटी टेस्टीज अँड जॉईन टू द एपिडायडिमिस, त्याला म्हणतात व्हॅसा इफ्रन्शिया. त्याला काय म्हणायचं, व्हॅसा इफ्रन्शिया. They carry sperm from testes to the epididymis. एपिडायडिमिस हा सी शेप आकाराचा स्ट्रक्चर प्रेझेंट आहे अलॉंग द लॅटरल बॉर्डर ऑफ इच टेस्टीज, त्याला म्हणतो आपण एपिडायडिमिस. 6 मीटर लॉंग आहे, हायली कॉइल्ड स्ट्रक्चर आहे आणि इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. कॅप्यूट एपिडायडिमिस, का ज्याला आपण म्हणतो हेड, कॉर्पस एपिडायडिमिस दॅट इज द मिडल पार्ट आणि क्वाडा एपिडायडिमिस दॅट इज द टेल ऑफ द एपिडायडिमिस. त्याचं काम आहे स्पर्मचं मॅच्युरेशन करणं. एपिडायडिमिस पासून पुढे जाऊन तयार होतं व्हॅस डिफरन्स. आता व्हॅसा डिफरन्सच्या किंवा व्हॅस डिफरन्स
हे ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे, 2 असतात पेरिंगमध्ये आणि दे ट्रॅव्हल अप टू ॲब्डोमिनल कॅव्हिटी अँड पास बिहाइंड द युरिनरी ब्लॅडर अँड जॉइन टू द सेमिनल व्हेसिकलला जॉइन करतात आणि ओपन होतात ते युरेथ्रामध्ये, जिथं प्रोस्टेट ग्लँड प्रेझेंट आहे. त्याची लेंथ जवळपास त्या व्यासा डिफरन्सची लेंथ जवळपास 40 सेंटीमीटर लाँग प्रेझेंट आहे. युरेथ्रा युरेथ्रा ही एक लाँग ट्यूब आहे 20 सेंटीमीटरची, का जी कॅरी करते सिमेन आणि युरिन. कॉमन पासेज आहे, त्याला युरिनोजेनायटल डक्ट असं आपण म्हणत असतो. युरेथ्रा इट रन्स फ्रॉम द पेनिस, म्हणून त्याला पेनाइल युरेथ्रा म्हणतात. आणि युरेथ्राचं जे पुढचं ओपनिंग आहे पेनिसमधलं, त्याला म्हणतात युरेथ्रल मिएटस किंवा त्याला युरेथ्रल ऑरिफिस म्हणतात. युरेथ्रा इज नियर अबाउट 20 सेंटीमीटर लॉंग. इट कॅरी बोथ सिमेन अँड युरिन. ग्लँड्स बघायचे आपल्याला आता. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये 3 महत्त्वाचे ग्लँड्स प्रेझेंट आहे. सेमिनल व्हेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आणि काउपर्स ग्लँड. सेमिनल व्हेसिकल्स दे आर द पेर ग्लँड्स. पेरिंगमध्ये असतात आणि लीफ लाईक स्ट्रक्चर हे ग्लँड्स प्रेझेंट आहे. दे आर 5 सेंटीमीटर इन लेंथ. युरिनरी ब्लॅडरच्या तिथं प्रेझेंट असतात. लीफ लाईक त्यांचं स्ट्रक्चर आहे. दे सिक्रीट अल्कलाईन सेमिनल फ्लुइड, का ज्याच्यामध्ये फ्रुक्टोज प्रेझेंट आहे, फायब्रिनोजेन प्रेझेंट आहे आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन्स प्रेझेंट आहे. सेमिनल व्हेसिकलचं सिक्रेशन हे जवळपास 60% व्हॉल्यूममध्ये असतं. म्हणजे सिमेनमध्ये 60% व्हॉल्यूम हा सेमिनल व्हेसिकलचाच प्रेझेंट असतो. फ्रुक्टोज जे आहे ते एनर्जी प्रोव्हाइड करतं स्पर्मसाठी फॉर द सेक ऑफ स्विमिंग. फायब्रोनोजेन त्या सिमेनचं कॉग्युलेशन घडून आणतं आफ्टर द इजॅक्च्युलेशन. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रोस्टॅग्लॅन्डिन्स आहे. इट स्टिम्युलेट व्हाजायनल कॉन्ट्रॅक्शन. व्हाजायनल कॉन्ट्रॅक्शन घडून आणतं अँड हेल्प्स इन फ्युजन ऑफ द गॅमेट्स. गॅमेटचं फ्युजन घडून आणण्यामध्ये प्रोस्टॅग्लॅन्डिन्स महत्त्वाचं आहे. आणि दुसरं जे आहे ते इट हेल्प्स द मुवमेंट ऑफ द स्पर्म टुवर्ड्स एग. फास्टर मुवमेंट घडून आणतं स्पर्मची. नंतर प्रोस्टेट ग्लँड आहे. प्रोस्टेट ग्लँड हा सिंगल आहे, अनपेर ग्लँड प्रेझेंट आहे. युनरी ब्लॅडरच्या खालच्या बाजूला प्रेझेंट आहे आणि तो बनलेला असतो 20 to 30 लोब्सनी बनलेला असतो. युरेथ्राला टोटली तो काय करतो, सराउंड करतो. युरेथ्राच्या बाजूने प्रेझेंट आहे. इट कव्हर द युरेथ्रा आणि तो सिक्रीट करतो मिल्की व्हाईट स्लाइटली ॲसिडिक प्रोस्थेटिक फ्लुइड सिक्रीट करतो, का जे 30% व्हॉल्यूम आहे. टोटल सिमेन पैकी किती आहे, 30% व्हॉल्यूम आहे. इट सिक्रीट सायट्रिक ॲसिड, ॲसिडोफॉस्फेटेज आणि काही प्रमाणामध्ये तो एन्झाईम सिक्रीट करत असतो. ॲसिडोफॉस्फेटचं फंक्शन आहे का स्पर्मला ॲसिडिक एन्व्हायरमेंट ऑफ व्हजायनापासून त्याचं प्रोटेक्शन करत असतो. काउपर्स ग्लँड बघा, त्याला बल्बो युरेथ्रल ग्लँड म्हणतात. छोटे ग्लँड असतात, युरेथ्राच्या बाजूने प्रेझेंट आहे. 2 असतात. पी शेप आकाराचे ग्लँड, वटाण्याच्या आकाराचे ग्लँड प्रेझेंट आहे. पेरिंगमध्ये असतात. दोज आर इन द पेअर अँड दे सिक्रीट अल्कलाईन व्हिस्कस म्युकस लाईक फ्लुइड. थोडा चिकट असा पदार्थ सिक्रेट करतात, का जो पदार्थ लुब्रिकेशन घडून आणण्याचं काम करतो ड्युरिंग द कॉप्युलेशन. त्याला मेटिंग म्हणतो किंवा सेक्शुअल इंटरकोच्या वेळेस लुब्रिकेशन म्हणून काम करतात. आता एक्सटर्नल जेनायटेलिया, बाहेरचे ऑर्गन, पेनिस आणि स्क्रॉटम. पेनिस हा जो ऑर्गन आहे, मेल कॉप्युलेटरी ऑर्गन म्हणून त्याला ओळखलं जातं. लॉंग हार्ड असा एक ऑर्गन, मस्क्युलर ऑर्गन तो प्रेझेंट आहे. तो बनलेला असतो 3 इरेक्टाईल टिश्यूजनी, 3 बंडल्स. पहिला जो आहे कॉर्पोरा कॅव्हर्नोसा पेरिंग, हा प्रेझेंट आहे. पोस्टेरियो लॅटरल हा प्रेझेंट असतो. त्याचं लोकेशन प्रेझेंट आहे आणि पेनिसला इरेक्टाईल करण्यामध्ये त्याचा महत्त्वाचा रोल असतो. दुसरा जो आहे कॉर्पस स्पॉन्जिओसम, हा अनपेर आहे. त्याचं लोकेशन कसं आहे, मेडियन लोकेशन आहे. पेनिसचा जो पुढचा पार्ट आहे त्याला म्हणतो आपण थोडा स्वोलन आहे, त्याला ग्लान्स पेनिस म्हणतात. स्वोलन टिप ऑफ द पेनिस. आणि त्याला एक कव्हरिंग असतं, लूज फोल्ड स्किनचं कव्हरिंग आहे, त्याला फोर स्किन म्हणतात किंवा त्याला प्रिप्यूज असं म्हणतात. स्क्रॉटम. स्क्रॉटम हे पाउच ऑफ द टेस्टीज आहे. लूज पाउच ऑफ द पिगमेंटेड स्किन ऑफ द टेस्टीज, त्याला आपण म्हणतो स्क्रॉटम. का ज्याच्यामध्ये ट्युनिका डार्टस मसलचं सेप्टम असतं, का ज्याच्यामुळे 2 टेस्टीज राईट आणि लेफ्ट अशा सेपरेट होतात. ट्युनिका डार्टस एक सेप्टम म्हणून काम करतं. आणि गुबर्नॅक्युलम, का त्या टेस्टीज ज्या असतात त्या स्क्रॉटमच्या वॉलला फायब्रोमस्क्युलर बँडनी
कनेक्ट केलेले असतात त्याला म्हणतो आपण गुबर्नॅक्युलम. टेस्टीज ह्या स्क्रॉटममध्ये हँग असतात विथ द हेल्प ऑफ द स्पर्मॅटिक कॉर्ड. टेस्टीज दे आर हेल्ड इन द स्क्रॉटम ड्यू टू द स्पर्मॅटिक कॉर्ड. टेस्टीज कधी कधी या स्क्रॉटममध्ये फॉल होत नाही, डिसेंट होत नाही, त्याला म्हणतो आपण क्रिप्टोकायरिडिझम. टेस्टीज दे फेल टू कम इन टू द स्क्रॉटम, त्याला म्हणतात क्रिप्टोकायरिडिझम. त्या क्रिप्टोकायरिडिझममध्ये मेल्स हे स्टराईल होतात क्रिप्टोडायमध्ये आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये स्पर्म काउंट होत नाही. स्क्रॉटममध्ये डार्टस मसल्स प्रेझेंट आहे आणि ह्या डार्टस मसलमुळे स्क्रॉटममध्ये टेस्टीजचं एक एन्व्हायरमेंट मेंटेन केलं जातं, त्याला थर्मो रेग्युलेटर आपण असं म्हणतो. टेम्परेचर इज मेंटेन. नॉर्मल बॉडी टेम्परेचर जे आपलं असतं त्याच्यापेक्षा 2 ते 3 सेल्सिअस टेम्परेचर हे टेस्टीजमध्ये कमी असतं, का ज्याच्यामुळे चांगल्या प्रकारे स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्म फॉर्मेशन होतं आणि टेस्टीजचं प्रोटेक्शन होतं. थँक्यू.